नमस्कार, मी प्राजक्ता प्रिशाज किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण चटपटीत आणि कुरकुरीत असे क्रिस्पी कॉर्न कसे बनवायचे ते पाहूयात। क्रिस्पी कॉर्नसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। इथे मी मके घेतले आहेत सोलून, त्याच्यानंतर कॉर्न फ्लावर, कांदा, चाट मसाला, कोथिंबीर, चवीपुरतं लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडं पाणी। इथे आपण मक्यामध्ये आता कॉर्न फ्लावर घालून घेऊया। कॉर्नफ्लावर तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता। तुम्हाला जसं कुरकुरीत हवं आहे तसं तुम्ही कॉर्नफ्लावर ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। मी 4 ते 5 चमचे ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर घालून घेतला आहे। चवीपुरतं मीठ घालून घेऊया आपण। मीठ घालताना एवढं लक्षात ठेवा की चाट मसाला आपण वापरणार आहे त्याच्यामध्ये पण मीठ असतं, त्याच्यामुळे आपण थोडंसंच मीठ घालून घ्यायचं आहे। व आता आपण तेल गरम करून त्याच्यामध्ये तळून घेऊया। आपलं तेल गरम झालं आहे। आता आपण त्यामध्ये हे कॉर्नफ्लावर लावलेले मके तेलात सोडून चांगले तळून घेऊया। अगदी कुरकुरीत बनतात। तुम्ही पाहू शकता आपले मके सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजले आहेत। आता ते आपण काढून घेऊया। अगदी कुरकुरीत होतात। आपण मका तळून घेतला आहे। आता त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं लाल तिखट अगदी किंचितसं टाकायचंय। त्याच्यानंतर चाट मसाला, तुम्हाला जसं आंबट हवंय तसं तुम्ही टाकू शकता। त्यानंतर कांदा व कोथिंबीर टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। अगदी 5 मिनिटात बनणारी रेसिपी आपली आहे ही। तुम्ही पाहू शकता हे सगळं मिश्रण मिक्स करून आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊया। कुरकुरीत असा क्रिस्पी कॉर्न बनवून तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा व माझी रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या प्रिशाज किचन या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।